नमस्कार, मी डॉक्टर नितीन डेपे. आपलं स्वागत आहे मेडिपोर्ट मुंबईच्या इन्फ्रा न्यूजमध्ये. मेडिपोर्ट ही एक नवीन कन्सेप्ट आहे. मेडिकोज इन्व्हेस्टमेंट इन एअरपोर्ट एरिया. डॉक्टर लोकांना विमानतळाच्या आसपास, विशेषतः नवी मुंबईचं जे विमानतळ आहे, हे जे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन आहे, महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या ग्रोथमध्ये खूप मोठा हातभार लावू शकेल असा प्रकल्प म्हणजे नवी मुंबईच्या पनवेल जवळचा आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर या एअरपोर्टच्या आसपास जमिनीमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्याच्या काही संधी आहेत का, विशेषतः डॉक्टरांच्यासाठी? कारण डॉक्टर लोकांना बाहेर जाऊन पाहणं, माहिती घेणं आणि डील करणे यासाठी वेळ नसतो. तर डॉक्टरांना एअरपोर्टच्या बाजूला काय रिअल इस्टेटमधल्या संधी असतील तर त्या जाणवून देणं, त्याची माहिती देणं, यासाठी आपण हा चॅनल सुरू केलेला आहे, मेडिपोर्ट इन्फ्रा न्यूज. तर पनवेलजवळ उल्वे येथे एक विमानतळ मंजूर झालेला होता. NMAI 2012 साली म्हणजे या विमानतळाची अधिकृत घोषणा झाली. आणि त्याच्या आधी सुद्धा बरीच वर्ष, 10-20 वर्ष म्हणजे हे विमानतळाचं घोंगडं भिजत पडलेलं होतं. शेवटी एकदाचं नोटिफिकेशन जे निघालं ते 2012 साली निघालं आणि विमानतळाच्या आसपासचा साधारणतः 10 किलोमीटरचा एरिया हा नोटिफाय म्हणजे राखून ठेवायचं, त्याच्यावर बांधकामाला परवानगी द्यायची नाही, अशा अटीवरच या विमानतळाला मंजुरी मिळालेली होती. कारण काय तर आपण पाहिलं, जुन्या मुंबईतल्या विमानतळाच्या बाजूला ज्या झोपडपट्ट्या झालेल्या आहेत, त्यामुळे त्या विमानाला वाढायला जागा नाहीये. झोपडपट्ट्यामुळे पक्ष्यांचं प्रमाण वाढतं, विमानाचे अपघात वाढतात. त्यामुळं विमानतळाच्या बाजूला अनियंत्रित वस्ती नसायला पाहिजे, अनियंत्रित बांधकामं नसायला पाहिजेत. त्यामुळे विमानतळ घोषित व्हायच्या आधी 10 ते 15 किलोमीटरचा एरिया हा सिडको असेल किंवा कुठल्याही संस्थेनं तो शासनानं राखून ठेवायचा आणि तिथली जी ग्रोथ आहे, वाढ आहे, बांधकामं आहेत, ती नियंत्रणातच राहिली पाहिजेत. यासाठी विमानतळाच्या बाजूला नैना, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट इन्फ्लुएन्स्ड नोटिफाईड एरिया म्हणून हा सिडकोचाच एक भाग तिथं तो जाहीर झालेला होता. त्यामुळे विमानतळाची घोषणा कित्येक वर्षापूर्वी झाली, त्याची अधिसूचना काढली गेली 12-13 वर्षापूर्वी आणि प्रत्यक्ष काम हळूहळू सुरू होत होत ते 2020 पर्यंत सुरू होईल असं म्हटलं जायचं, पण तोपर्यंत बरंचसं काम झालेलं नव्हतं. आणि शेवटी लॉकडाऊन आला आणि त्यानंतर या विमानतळ जवळपास पूर्ण झालेला आहे आणि त्याच्या उद्घाटनाची तारीख आता या 2024 मध्ये होणार होती, ती आता 2025 मध्ये व्हायला लागलेली आहे. आणखीन एक तारीख आली, 30 सप्टेंबरला या विमानतळाचं उद्घाटन होईल, पंतप्रधान उद्घाटन करतील. बहुतेक हे चाचपणी करण्याचा खेळ चालू आहे की तयारी पूर्ण व्हावी, सर्व कॉन्ट्रॅक्टवर शासन, सिडको यांच्यावर दबाव यावा यासाठी ही तारीख जाहीर केलेली होती. आणि जवळपास 90, 95, 98% काम हे विमानतळाचं पूर्ण झालेलं आहे. 30 तारीख पण पुढे ढकलली गेलेली आहे आणि 8 तारखेला, 7 आणि 8 तारखेला बहुतेक पंतप्रधान मुंबईमध्ये आहेत आणि अनेक प्रकल्पाचं जे उद्घाटन करतायत त्यामध्ये नवी मुंबई विमानतळाचं पण उद्घाटन हे 8 ऑक्टोबरला होईल. पण जी महाराष्ट्रामधली पूरस्थिती आहे, जो रेड अलर्ट आहे, त्यामुळे कदाचित ही 8 तारीख सुद्धा आणखीन एखाद्या महिन्याभराने पुढे गेली तरी आश्चर्य वाटायला नको. पण कितीही पुढे गेले तरी साधारणतः दिवाळीच्या आधी या विमानतळाचं उद्घाटन झालेलं असेल. तर थोडक्यात सांगायचं तर या महिनाभरामध्ये उद्घाटन होऊन डोमेस्टिक फ्लाईट सुरू होतील. महिना दीड महिना हा सुरक्षा व्यवस्था टाईट करण्यासाठी वापरला जाईल आणि 2 महिन्याच्या आसपास आंतरराष्ट्रीय फ्लाईट ह्या सुरू होतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळं शेवटी एकदाचं नवी मुंबई विमानतळाचं उड्डाण होतंय हे सध्या आता स्पष्ट झालेलं आहे. बघूयात 8 ऑक्टोबरला होतंय की रेड अलर्ट आला म्हणून आणखीन थोडंसं पुढे जातंय, हे आपल्याला कळेलच. पण पाऊस संपल्यानंतर हे विमान उड्डाण व्हायला काहीही हरकत नाही. आणि अशाच घडामोडीचं अपडेट तुम्हाला वरचेवर देत राहूयात मेडिपोर्ट मुंबईच्या इन्फ्रा न्यूजमध्ये. धन्यवाद.